इथं एशियन फायरवर्क्स म्हणून फॅक्टरी आहेत कलमेश्वर तालुक्यात. मिल बॉल युनिटमध्ये 1:30 वाजता सुमारास एक ब्लास्ट झाला होता. ब्लास्टमध्ये दोन लेबरर्स जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. सध्या जे आहे ते सिच्युएशन सेफ आहेत. फॉरेन्सिक्स टीम्स येणार आहेत, पोहोचणार आहेत. त्या सोडून लॉ अँड ऑर्डर काही विषय नाही आहेत. 3 लेबरर्सला किरकोळ जखम झालेला आहे. त्यापैकी एक GMC ला ऍडमिटेड आहेत. युनिटमध्ये एकूण 31 वर्कर्स होता जेव्हा ब्लास्ट झालेला आहे. सर, काय नेमकं काम या ठिकाणी केलं जातं आणि काय हँडलिंग मध्ये हे झाला किंवा नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे हा ब्लास्ट झाला? कारण काय आहेत ब्लास्टचे ते सध्या क्लिअर नाही आहेत. फॉरेन्सिक अनालिसिस नंतर आम्ही सांगतो. इथं जे आहे ते फायरवर्क्स बॉम्बचे जे सुतली आहेत त्याचे प्रोडक्शन होत आहे. सर, आपण सांगितलं की तिथे 21 जण होते. किती जणांना इम्पॅक्ट झाला आणि कितीपर्यंत हादरा जाणवला आणि काय इम्पॅक्ट झोन जे आहे ते लगभग 50 फीटचे आहेत. एकूण 2 लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी एक इसम जे आहे ते शिवनी जिल्ह्याचे आहेत आणि दुसरा जे आहे ते मांडला जिल्ह्याचे आहेत आणि 3 लोकांना किरकोळ जखम झालेला आहे. सर, युनिट नेमकं कोणतं होतं आणि युनिटचे नाम एशियन फायरवर्क्स आहेत आणि आतमध्ये मिल बॉल युनिट आहेत जिथे हे ब्लास्ट झालेलं आहे.